नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. सायबर चौकात एमडी ड्रग्ज विक्रीचा कट उधळला, दोघे जेरबंद. एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक. राजारामपुरी पोलिसांची कारवाई. 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर राजारामपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सायबर चौक परिसरात एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अब्राहम जॉकी गोन्साल्विस आणि शाहिद इब्राहिम मोकाशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात मोपेडवरून आलेल्या 2 तरुणांकडून अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना दिल्यानंतर तातडीने पथक तयार करून सापळा रचण्यात आला. सायबर चौक येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान अब्राहम जॉकी गोन्साल्विस राहणार मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर आणि शाहिद इब्राहिम मोकाशी राहणार ऐनापूर तालुका गडिंग्लज अशी त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज, हायड्रोपोनिक गांजा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 1 मोपेड आणि 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 12,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन तसेच पोलीस हवालदार अमोल पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर आणि सुशांत तळपे यांच्या पथकाने केली.